नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? अभ्यास करताय ना? चला तर, आज आपण आपल्या पुस्तकातील 7वा धडा, उद्यानात भेटलेला विद्यार्थी याचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या समोर पुस्तकाचं हे जे पान आहे ना, यात एक अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीचा फोटो आहे. बरोबर आहे? बरोबर, तुम्ही अगदी बरोबर ओळखलात. डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा हा फोटो आहे. तुमच्यापैकी बरेच जण ह्यांचे भक्त सुद्धा असाल, हो की नाही? तर आज त्यांचाच धडा आपल्याला शिकायचा आहे. ह्या प्रस्तुत पाठ जो आहे ना, तो त्यांच्या बालपणी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना वाचनाची किती आवड होती आणि त्यांच्या या वाचनाचा नाद कसा होता, त्यांचे जे गुरुजी होते केळुस्कर गुरुजी यांनी तो कसा ओळखला याचं वर्णन यामध्ये केलंय. पुढे त्यांच्या गुरुजींच्या मार्गदर्शनाने आणि शिफारशीमुळे भीमराव आंबेडकर उच्च शिक्षण घेऊ शकले आणि उच्च विद्याविभूषित होऊन ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी आपल्या या स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. वाचाल तर वाचाल हे तुम्ही नेहमी ऐकता. वाचाल म्हणजे काय? रीडिंग करणे. तर रीडिंग केलं तर तुम्ही काय कराल? नक्की काय व्हाल? वाचाल म्हणजे तुम्ही स्वतःची प्रगती करू शकाल. हे यातून सांगायचं आहे. आणि हे नुसतं सांगितलं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उदाहरणातून हे आपल्याला शिकवलेलं आहे की वाचन करण्याच्या सवयीचा त्यांना पुढे कसा उपयोग झाला आणि त्यातून ते कसे पुढे यशस्वी होऊ शकले. तर चला आपण प्रत्यक्ष लेसनला सुरुवात करू. ही खरी सत्य गोष्ट आहे, त्यामुळे आपल्याला ऐकायला आणि वाचायला खरंच आवडेल. यामध्ये जे हिरव्या रंगाने जे मी हायलाईट केलेले शब्द आहेत त्याचे अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे शिकवतानाच, आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याचे शब्दार्थ मी दिलेले आहेत. तेही सुद्धा व्हिडिओ पाहून झाल्यावर, ऐकून झाल्यावर काय करायचे? वाचायचे आहेत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण ऐकायचा आहे. आता मी मराठीतून वाचणार आहे आणि हिंदीतून त्याचं एक्सप्लेनेशन करणार आहे. ओके. मुंबईचे चर्नी रोड उद्यानात सायंकाळच्या वेळी अनेक नागरिक फिरायला यायचे. मुंबई येथील विल्सन हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि विद्याव्यासंगी लेखक कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरुजी देखील चर्नी रोड उद्यानात रोज सायंकाळी 5:30 वाजता यायचे. उद्यानाच्या एका बाकावर बसून ते सोबत आणलेल्या पुस्तकाचे वाचन करत असत. आता उद्यान म्हणजे बाग, गार्डन. सायंकाळ, संध्याकाळ, इव्हनिंग. नागरिक म्हणजे रहिवासी, सिटिझन. त्याच्यानंतर विद्याव्यासंगी म्हणजे अभ्यासाची आवड असणारे, स्टुडियस. बाकावर, बाक म्हणजे बसण्याची जागा, बेंच. ओके. अभी चर्नी रोड एक स्टेशन है, मुंबई में एक स्टेशन है, उसके पास ही, उस स्टेशन के पास में एक गार्डन है. वहाँ शाम के टाइम बहुत सारे लोग घूमने के लिए जाते हैं. तो वही विल्सन हाई स्कूल भी है. उस विल्सन हाई स्कूल के जो प्रिंसिपल है वो पढ़ाई में विद्याव्यासंगी यानी स्टूडियस थे और लेखक भी थे, राइटर थे. उनका नाम था कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. ये जो गुरुजी थे, ये जो टीचर थे, वो रोज शाम को उस चर्नी रोड के पास में जो गार्डन था उसमें शाम के टाइम 5:30 बजे जागते थे और जाके क्या करते थे? वहाँ एक बेंच पे जाके आराम से बैठ जाते थे और अपने साथ वो किताब लेके जाते थे और उस किताब को वहाँ बैठ के आराम से पढ़ते थे. अभी आगे, अभी ये जो येलो कलर का मैंने हाईलाइट किया है ये तुम्हारी इस लेसन की फ्रेज है. वाक्य प्रचार, वो भी हम लोग आगे देखते. बाकावर बसून वाचन करणाऱ्या कृष्णाजी केळुस्कर गुरूंच्या लक्षात आले की थोड्या अंतरावर एक विद्यार्थी पुस्तक वाचत आहे. त्यावेळी त्यांनी त्या विद्यार्थ्याकडे फारसे लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी तो कालचा विद्यार्थी तेथे पुस्तक वाचताना त्यांना दिसला. आता मात्र त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले. तिसऱ्या दिवशी देखील तोच विद्यार्थी कोणते तरी पुस्तक वाचताना दिसला. त्या विद्यार्थ्याने देखील गुरुजींकडे बघितले. कुणीच काही बोलले नहीं. अभी क्या हुआ? गुरुजी आके बेंच पे बैठ गए और किताब पढ़ने लगे. तो थोड़े डिस्टेंस पे एक लड़का था, छोटा,
वो भी किताब लेके पढ़ रहा था। तो गुरुजी का वहाँ ध्यान गया, ठीक है अपने जैसा ही कोई और भी पढ़ने के लिए वहाँ बैठा है, ऐसा उन्होंने देखा। दूसरे दिन जब गुरुजी गए तो वहाँ नेक्स्ट डे भी उनको वो लड़का दिखाई दिया, वो भी किताब पढ़ रहा था। तो गुरुजी को थोड़ा कुतूहल लगा। कुतूहल का मतलब होता है कुतूहल निर्माण होणे, म्हणजे जिज्ञासा निर्माण होणे, क्यूरियोसिटी होना। हाँ, क्योंकि ये छोटे वो बच्चे जो है गार्डन में जनरली खेलने के लिए आते हैं, पर ये लड़का तो कल भी देखा तो किताब पढ़ रहा था, उसके पहले दिन भी देखा तो किताब पढ़ रहा था, तो उनको थोड़ा आश्चर्य हुआ। तीसरे दिन भी उन्होंने क्या देखा कि वहाँ वही लड़का है और उसके भी हाथ में किताब है और वो भी पढ़ रहा है। अभी जैसे गुरुजी देख रहे हैं वैसे वो लड़के ने भी गुरुजी की तरफ देखा कि वो अपने तरफ देख रहे हैं। अभी आगे क्या हुआ, केळुस्कर गुरुजी त्या मुलाजवळ आले. तो मुलगा वाचत होता. कुणीतरी आपल्याजवळ उभे आहे असे त्या मुलाच्या लक्षात आल्याबरोबर त्याने गुरुजींकडे बघितले. गुरुजींनी अतिशय आपुलकीने त्याला विचारले, बाळ तुझं नाव काय? माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर. वा, छान नाव आहे तुझं. 3 दिवसापासून तुला रोज येथे बघतो. तू रोज काहीतरी वाचत असतोस. इतर मुलांसारखी तू मस्ती करताना दिसत नाहीस. म्हणून तुझी ओळख करून घेण्यासाठी मी तुझ्याजवळ आलोय. अभी क्या हुआ, तीसरे दिन भी वो लड़के को पढ़ते हुए देखा तो गुरुजी को आश्चर्य हुआ। फिर वो क्या हुआ, खुद उस लड़के के पास गए। तब अपने पास में कोई आके खड़ा हो गया तो अपन रीडिंग करने में बिजी हो तो फटाक से ध्यान नहीं जाता, पर बाद में पता चलता है। तो वैसे उस लड़के को पता चला कि उसके पास में गुरुजी खड़े हैं। तो गुरुजी ने उसको बहुत ही आपुलकीने यानी आपलेपणाने बहुत प्यार से उसको पूछा, बच्चा तेरा नाम क्या है? बाळ तुझं नाव काय है? उसने बताया माझं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर, पूरा नाम बताया। वो अपना पूरा नाम सुन के बाद वो बोले कि मैंने देखा 3 दिन से मैंने तुझे देख रहा हूँ, तू आके यहाँ किताब पढ़ रहा है। बाकी बच्चों के जैसे उम्र होते हुए भी तू उनके जैसे मस्ती नहीं कर रहा है गार्डन में आके। हाँ, इसलिए मैं अब खुद सामने से तेरे साथ पहचान करने के लिए आया हूँ। फिर आगे क्या हुआ, आपल्याविषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या त्या गृहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठं शिकतो? अभी क्या हुआ, वो अपने से गुरुजी बहुत प्यार से बात कर रहे थे, तो उस बच्चे को बहुत अच्छा लगा और वो अपने से बड़े हैं तो उसको आदर यानी सम्मान, रिस्पेक्ट लगा। और वो लड़के ने क्या किया, फटाक से गुरुजी को नमस्कार किया। फिर गुरुजी ने पूछा कि बच्चा तू कुठं शिकतो, कहाँ पढ़ता है? तब अभी उन्होंने क्या बताया, मी एल्फिस्टन हायस्कूल भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकाशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे, म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले, हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चित वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची खरी गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावाने विचारले. आतुरतेने, उत्सुकतेने. हाँ, अभी क्या हुआ है, उसने बताया कि मैं एल्फिस्टन हाई स्कूल है भायखळा में, वहाँ पढ़ता हूँ, सीखता हूँ। और क्या हुआ, मुझे किताब पढ़ने की बहुत आवड़ है, इंटरेस्ट है, इसलिए सिर्फ स्कूल की किताबें नहीं पढ़ता, उसके अलावा भी अवान्तर यानी सिलेबस के अलावा भी बहुत सारी किताब में मुझे पढ़ना अच्छा लगता है। इसलिए स्कूल छूटने के बाद क्या करता हूँ, यहाँ आता हूँ और अलग अलग किताब में यहाँ पढ़ता हूँ। तो गुरुजी ने बोला, हाँ बराबर, बात सही है, अच्छी अच्छी किताबें पढ़नी चाहिए। फिर गुरुजी ने उसके फैमिली बैकग्राउंड के बारे में पूछा। फिर गुरुजी के मन में क्या है, ये लड़का जो है बाकी बच्चों से एकदम डिफरेंट है। अभी इस लड़के को प्यार से, आपुलकी से और गाइडेंस करना बहुत ज़रूरी है। अगर इसको गाइडेंस किया तो ये बच्चा सही में उसका क्या करेगा, यूज़ करेगा। और फिर उन्होंने उसको बताया कि सिर्फ किताब पढ़ना नहीं है, तो किताब पढ़ने की एक पद्धत होती है, एक पैटर्न होता है, कौन से किताब कैसे पढ़नी है, उसमें क्या क्या बातें नोट डाउन करनी है, ये सारे तुझे बताना पड़ेगा। तो लड़के ने क्या बोला,
बहुत ही प्यार से बोला कि गुरुजी सही में बताइए ना कैसे किताब पढ़नी है, कैसे किताबों की सिलेक्शन करना है. हा, भीमरावने आतुरतेने उत्सुकतेने गुरुजींना विचारलं. फिर उसके बाद क्या हुआ, गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावच्या डोक्यावर वरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. अभी तक कोई इतना प्यार से ऐसी कभी बात भी नहीं की थी, और अभी गुरुजी बहुत प्यार से बता रहे, वाचन के लिए माहिती इन्फॉर्मेशन दे रहे, और बोले कि मैं और भी अच्छे अच्छे लेखक की किताबें तुम्हें लाके दूंगा, तुम उसको पढ़ना. तो गुरुजी ने ऐसे बोला तो भीमराव बोले कि सही ज़रूर आप मुझे किताबें दीजिए, मुझे पढ़ना बहुत पसंद है, मैं पढ़ूंगा ज़रूर. तो गुरुजी ने बहुत ही प्यार से उसके सिर के ऊपर से हाथ फिर घुमाया. उसको बहुत अच्छा लगा क्योंकि उनके हाथ से, उनके स्पर्श से उसको प्यार का, विश्वास का अनुभव हुआ. उसके बाद क्या हुआ, चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची भीमरावशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. आता विस्तृत का मतलब होता है अफाट, मोठे. उसका पढ़ना जो था अभी वास्ट हो गया, बहुत ज़्यादा अभी पढ़ने लगा. पहले क्या, जो किताब मिलता था पढ़ता था, नहीं मिला तो कुछ नहीं. तो अभी ऐसे नहीं, गुरुजी रेगुलर उसको किताब देते थे, कौन सी किताब पढ़ना है वो बताते थे. तो इसका वाचन जो है बहुत रैपिडली बढ़ने लगा. अभेद्य, अभेद्य का मतलब होता है तोड़ता न येणारी. इम्पार्टिबल यानी उनको अलग नहीं कर सकते. आणि गट्टी का मतलब होता है मैत्री, दोस्ती, फ्रेंडशिप. तो इस तरह उन दोनों की एकदम दोस्ती हो गई, उनको अभी कोई अलग नहीं कर सकता. केळुस्कर गुरुजी और भीमराव हमेशा एक साथ रहते थे और दिखाई देते थे. ओके. उसके बाद क्या हुआ, केळुस्कर गुरुजींनी भीमरावची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळेच भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. अशा या उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. अभी क्या हुआ, केळुस्कर गुरुजी ने देखा कि भीमराव कैसे तल्लख यानी तीक्ष्ण, शार्प बुद्धिमत्ता के हैं, बहुत ही होशियार है. और फिर उन्होंने उनका महाविद्यालय यानी कॉलेज का एजुकेशन कंप्लीट होने के बाद आगे उच्च शिक्षण लेने के लिए, हायर एजुकेशन लेने के लिए अमेरिका में उनको भेजने का सोचा. पर भीमराव, इनकी परिस्थिति उतनी अच्छी नहीं थी इकोनॉमिकली. फिर उन्होंने क्या किया, वहाँ के महाराज सयाजीराव गायकवाड़ महाराज को एक सिफारस पत्र, यानी रिकमेंड करते ना, वो लेटर लिखा. और उस लेटर में भीमराव, ये होशियार लड़का है, इसको हायर एजुकेशन के लिए भेजना चाहिए, ऐसे लिख के दिया. और फिर भीमराव को क्या मिली, हायर एजुकेशन पढ़ने के लिए जाने की संधी मिली, चान्स मिला. और वो मिली हुई चान्स का, संधीचं त्यांनी काय केलं, सोनं केलं. संधीचे सोने करणे ये फ्रेज है. वेळेचा सदुपयोग करने. फिर उनको वहाँ एजुकेशन लेने के लिए जब जाने को मिला तो वहाँ जाके वो बहुत उन्होंने पढ़ाई की और वहाँ जाके वो विद्वान बन गए और उनका नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याविभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. नावलौकिक मिळवणे म्हणजे प्रसिद्धी मिळवणे. और फिर वो क्या हुए, उच्च विद्या विभूषित झाले. उच्च यानी हायर, विद्या यानी एजुकेशन, विभूषित यानी मिला, उनको बहुत सारा एजुकेशन नॉलेज उनको मिला. और फिर वो डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर बन के वापस हमारे भारत देश में आए. और भारत में आने के बाद हमारे स्वतंत्र भारत देश की राज्य घटना उन्होंने लिखी. इस तरह डॉक्टर प्रदीप आगलावे, इन लेखक ने हमें डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर, इनके बचपन की इंफॉर्मेशन हमारे साथ शेयर की. और
उद्यानात भेटलेला विद्यार्थी। इस लेसन में हमने देखा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनकी वाचन रीडिंग की हैबिट को का उनको किस तरह उनके लाइफ में फ़ायदा हुआ। ओके, धन्यवाद।